गुड मॉर्निंग आहे, स्वागत आहे तुमचा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज 2 दिवसचा वॅकेशन संपून म्हणजे 2 दिवस एक पेपराला सुट्टी दिलेली ती वॅकेशन म्हणून वापरून आज चालू पेपर द्यायला. अभ्यास तर थोडाफार केलं आहे आणि मग जाता आता नाश्त्याला घेतलं उत्तप्पा आणि मुसली. पण नाश्ता करू आणि आरामात कॉलेजला जाऊन पेपर देऊन. मुसली तर मी आधीच भिजवत ठेवलेले, एकदम नरम झाले. नाश्ता विस्ता झाला आणि आता निघालो कॉलेजला जायला. आज बायोटेक्नॉलॉजीचा पेपर आहे. बायोटेक्नॉलॉजीत ना हा वाटतं तसं त्याचाच पेपर आहे का बायोफार्मास्युटिक्स आणि शपथ माझ्या पेपराचं सब्जेक्ट विसरलो. असंच काय तर नाव सब्जेक्टचा. तुम्ही केस कापली ना? केस कापली ना? केस आज नाही आपल्या. अरे चल, कसा दिसते बारका बोऱ्या दिसते खरोखर. नाही खरोखर बारीक दिसते एकदम. यू बुक कम्प्लीट करायचा टाइम नाही रे. आता बुक कंप्लीट करते पेपरा. आता बुक कंप्लीट करते तो पेपराचे. म्हणजे बुक कंप्लीट करते म्हणजे काय? आज पेपर कुठला आहे? आज पेपर कुठला आहे? नाही नाही, आज पेपर कुठला आहे? गेलो त्या दिवशी याच्यावरच्या मागत होतो काय हायका मला पाठव. म्हणजे तू आता कुठं अभ्यास करते? तू आता नको अभ्यास करू, तू ते एक दिवस आधी करते. माझा मोटिवेशनच गेला. मी डायरेक्ट काल त्याला फोन केला. 2 दिवस मजाच केली. आणि मग काय लगे गेले अभ्यास करतो का तू? सांग मला. आता तुम्ही जवळ राहता, आम्हाला काय बाबा. एक दिवस एक उत्तर गेला तरी जाम होते माझ्यासाठी. मी 2 दिवस असं धरू नये. मी काय तिला 4-5 अभ्यास करायला बसतो. सकाळी उठलो होतो, बड्डेलाच गेलतो मित्राच्या, तिथेच होतो दिवसभर. लेन्स बाहेर ना त्याची बेस. हां, आता आम्ही चाललो आमच्या रूममध्ये. अरे प्रिन्सिपलचं ऑफिस आहे का? अभ्यास करतो. हां, अभ्यास तर भारी चालले जाईल असं माझ्या लक्षात राहतो. असं लक्षात नाही. पोरा आता जरा सिरियस झाली लास्टची 20 मिनिटं. ॲज युजल नाटक करणे लगे सिरियस होणे. कोण अभ्यास नाही करत? यो पण रील स्क्रोल करत असेल काय? नाही नाही, तो जरा काय म्हणे कन्सर्न कंटेंट आहे. अभ्यास दाखवू का तुझा? हे बघ ना, अभ्यास करते एकदम. ते पण मराठीत येतं. याचं चॅट जीपीटी जरा जास्ती नशा करते. याला आन्सर सगळं मराठीमध्ये पाठवते. हे बघ खाली खाली मला तर असं टाकावं लागतं बाय. डायरेक्ट अख्खा मराठी टू मराठी, अख्खा मराठी टू मराठी. नवकचा अभ्यास दाखवला मी तसाच लक्षात ठेवतो. नंतर कॉलेजवरून घरी आलो पेपर देऊन आणि आल्या बघला दिवशीने दोन्ही गाड्या साफ करत घेतल्या. फुल हवा बिवा मारून गाड्या धुतल्या नाही वाटते, फक्त वरचा साफ केल्या. म्हणजे आतमधींच्या साफ केल्या, वरून नाही गेल्या. मी पण काय बोलता काही समजत नाही. आपण जाऊ फटाफट फ्रेश आणि लगेच जिमला जाऊ, कारण की आपल्याला टाईम झाला. तर तयारी बियारी केली आणि कॉफी पिली. शिंगाणा खाला. 1 मिनिट आवाज येते कारण की गाडी दूध घातली. कॉफी पिली, शिंगाणा खाला आणि मग आता चालू जिमला. गाड्या एकदम चकाचक करत घातल्या दिसून. एकदम चमकतात. सफेद गाड्या जवळल्या एकदम प्रॉपर दिसतात. वर पण पाणी मारते दिसू जायच्या आधी. मी म्हटलं आयलं जाऊ नव्हे, त्या आतच पाणी मारतो खाली बघत टाईमपास. बरं राहून दे, गाडी पण तशी मागलेली, मग धावून तरी आलो. तर जिमवरून जाऊन आलो आणि मला घेतले मुसली खायला आणि बघितलं दिसून अख्खी पार्किंगनं गाड्या वेड्या चकाचक केल्या. दिसून ते इथं कोणतरी च्युइंगम लावले गाडीला. यो तो त्याला पेट्रोलच्या गाड्याच आहे. आपल्याला बाईकमधून आधी पेट्रोल काढायला लागा. मोस्टली गाव गाईज. मग कायची लागते. तर आता चालू मेडिकलला. फ्रेश बीस नाही आलो, फक्त पॅन्ट बदलली खालची. काय माव खावायला टाक बस. नको टाकू का? हा बोलते चल. तर आता मेडिकलवरून जाऊन आलो. मेडिकलला अभ्यासच करतो. सध्या परीक्षा चालू आहे, मग अभ्यासच करायला लागते, बाकी करायला टाईम नाही. आणि बिलं एवढी गट्टी जमली बिलांची. तुम्हाला ना
संडेला दाखवून बिलं लावतात. जाम मोठी गट्टी जमले. जेवायला घेतले. आज जेवायला भाकर आहे, चणा डाळ आणि दुधी आहे मला वाटते, लोणचं आणि पापड. काहीतरी वेगळीच भाजी आहे म्हणून मी लोणचं आणि पापड येत नाही. तर तुम्ही बघता युजली मी लोणचं आणि पापड जास्ती खात नाही युजली. तर जेवण बिवून झालं आणि मस्तपैकी आज मिठाईची पेटी आलेली घरात, मला माहीत नाही. आणि बाबा केवढी मिठाई वाचले बघा मला. तेवढे आता आपण मिठाई खाऊ. आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय गाईज, गुड नाईट, झोपा.